शिर्डीतील नवीन पिंपळवाडी रोड येथे मौलाना आझाद चौकचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला आहे। या चौकचे उद्घाटन प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या हस्ते करण्यात आले। या उद्घाटन समारंभावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। हे उद्घाटन प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील यांच्या शुभ हस्ते तसेच नगरसेवक अभय शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। यावेळी सर्व सन्माननीय नगरसेवक, उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, निलेश दादा कोते, ॲडव्होकेट अनिल शेजवळ, नितीन कोते, हरिश्चंद्र कोते, पोपटराव शिंदे, सुजित गोंदकर, हजी बोलाल, सचिन चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते। त्याचबरोबर आझाद ग्रुपचे शफीक शेख, आजिम शेख, अयूब इनामदार, फिरोज इनामदार, रफीभाई शेख, नदीम शेख, इरशाद इनामदार, पप्पू इनामदार, आरिफ इनामदार, रज्जाक शेख, इम्रान शेख, हारून शेख, सलीम शेख, अकबर इनामदार, सईद शेख, आसिम पठाण, इरफान शेख, महमूद शेख, तौसीफ शेख, त्याचबरोबर जामा मस्जिदचे जमादार भाई इनामदार, नसीर भाई दारूवाले, रज्जाक भाई शेख, शमशुद्दीन भाई इनामदार, हमीद बाबा पठाण, सलीम भाई शेख, त्याचबरोबर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। चौकाला डॉक्टर मौलाना आझाद चौक असं नामकरण करावं अशी मुस्लिम समाजाची सातत्याने मागणी होती। आम्ही ती आज नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण केली। नगरपालिकेच्या या कार्यक्रमाला नगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते, मुस्लिम समाजाचे बांधव उपस्थित होते। आम्हाला या निमित्ताने एकच संदेश आपल्याला द्यायचा आहे की साईबाबांचा सबका मालकी हा संदेश आम्ही या निमित्ताने सर्व समाजाला दिलेला आहे। आणि आमची आझाद मौलाना चौक देण्याचं नामकरण मी शिर्डी शहराचा नगराध्यक्ष असताना माझ्या काळामध्ये उपनगराध्यक्ष अनिलजी शेजवळ हे त्यावेळेस सहकारी होते आणि त्या काळामध्ये आम्ही हा ठराव केला आणि आज या पिंपळवाडी चौकाला डॉक्टर मौलाना आझाद चौक असं नामकरण केलेलं आहे। शिर्डी शहरामध्ये डॉक्टर मौलाना आझाद साहेब यांच्या बोर्डाचं अनावरण या ठिकाणी आम्ही सर्व हिंदू मुस्लिम सर्व एकत्र येऊन या ठिकाणी केलेलं आहे। या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे, वेगवेगळ्या समाजाच्या लोकांनी या देशासाठी बलिदान दिलेलं आहे, यांची आठवण जोपर्यंत या पृथ्वीवर मनुष्य प्राणी जिवंत आहे तोपर्यंत ती आठवण राहावी म्हणून हा एक उद्देश आहे। आणि मला खात्री आहे या शिर्डी शहराचा बाबांचा जो संदेश आहे सर्व धर्म समभाव हा आणि आज डॉक्टर मौलाना आझाद यांच्या बोर्डाचं अनावरण हा सगळा संदेश या एक प्रतीक आहे की या शिर्डी एक संघ आहे, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा शहर आहे। हा देशसुद्धा एक संघ राहिला पाहिजे, ही पृथ्वी एक संघ राहिली पाहिजे। ह्या निमित्ताने मी सर्व प्रजासत्ताक दिनाच्या सर्व मुस्लिम बांधवांना, शिर्डीकरांना व देशातल्या सर्वच लोकांना मी शुभेच्छा देतो। जे आझाद ग्रुप यांनी जो बोर्डाचं अनावरण केलं शिर्डी नगर पंचायतमध्ये मागे 2004 मध्ये ठराव झाला होता की आझाद चौक म्हणून या चौकाला नाव द्यावं। आज त्याचं या बोर्डाचं अनावरण केलं आणि आम्हाला ज्या पदाधिकाऱ्यांना इथं बोलवून त्या बोर्डाचं अनावरण करून घेतलं त्याबद्दल मी पहिल्यांदा आझाद ग्रुपचे धन्यवाद मानतो की आम्हाला ही संधी दिली आणि 26 जानेवारीच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। आज शिर्डी शहरामध्ये मौलाना अब्दुल आझाद यांच्या नावानं एक चौकाचं उद्घाटन झालं आहे। आज मौलाना आझादच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंतीवाचं एक आव्हान आहे, त्यांच्या विचारांचं आचरण करून त्यांच्या विचारांची प्रतारणा न होता त्यांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन काम करावं आणि त्यांच्या नावाला साजेसं असं एक स्वरूप देऊन चांगल्या प्रकारचं काम आपल्या ग्रुपच्या माध्यमातून उभं राहावं अशी सर्वांना कळकळीची विनंती आणि आवाहन करतो। आझाद ग्रुपची स्थापना 1995 साली झाली आहे। या ठिकाणचे सगळे मान्यवर त्या सगळ्यांनी एक आझाद ग्रुपच्या नावाचं एक रोपटं लावलं, ते आज देखील आम्ही ते पुढे नेत आहोत। आपल्याला आम्हाला प्रथम नगराध्यक्ष कैलास बापूंची पण साथ मिळाली की आझाद ग्रुप चौक व्हावी ही प्रत्येक शिर्डीकरांची इच्छा होती, कारण की मौलाना आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते आणि एकतेसाठी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। आणि असे विचार आपण घेऊन साहेबांच्या नगरीतून सबका मालिक हा संदेश घेऊन आणि मौलाना आझाद यांचा संदेश घेऊन हिंदू मुस्लिम हे एक राहिलं पाहिजे हा संदेश घेऊन आपण काम करत आहोत, वावरत आहोत। पुन्हा पुन्हा सर्व हिंदू मुस्लिम समाज शिर्डीत एकत्र काम करत आहेत। हा एक छोटंसं उदाहरण आहे आझाद ग्रुपच्या माध्यमातून।
ग्रामपंचायतीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सन्माननीय नगरसेवक व तसेच हा ठराव पास करणारे माननीय प्रथम नगराध्यक्ष